बंद मुट्ठी लाग की खुल गई तो खाक की. कादर खानने एका चित्रपटात मांडलेला हा डायलॉग खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं सामाजिक भूमिकेत ज्या पद्धतीने वज्रमुठीप्रमाणे समाज राहिला पाहिजे आणि या वज्रमुठीनं जर समाज राहिला तर आपापसातल्या ज्या काही हितसंबंध आहे आणि जे काही परिस्थिती आहे ती आपापसातच निपटता येते. पण ही जर मूठ उघडली तर सगळ्या परिस्थितींचं जे अवमूल्यन होतं त्याचंच प्रत्यक्ष उदाहरण बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील ती काकड चिखला गाव. अहो, ज्या राजांनी आपल्या हिंदुत्वाच्या संदर्भातून आपलं सर्वस्व अर्पण केलं, सामाजिक स्तरामध्ये एक रोल मॉडेल म्हणून म्हणजे एक आदर्श म्हणून सामाजिक परिस्थितीला जपणार व्यक्तिमत्व म्हणलं तर आम्ही महाराजांकडे पाहतो. 18 पगड जातींना ज्या पद्धतीने संघटित करून सामाजिक परिस्थितीमध्ये विपरीत असताना सुद्धा सामाजिकतेचं भान ठेवणारी एक व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाने या महाराष्ट्रात ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण केली, ज्या सलोख्यात आज आम्ही एकमेकांना पाहतो, जी शांतता महाराष्ट्रात नांदते, ज्या परिस्थितीनं आम्ही एकमेकाला पाहतो, आज खऱ्या अर्थानं त्यालाच ठिणगी पेटली का? आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या भूमिका या गावात पाहायला मिळाल्या ना, लाज वाटते, लाज. खऱ्या अर्थानं लाज वाटली. इतकी नीचपणा आणि इतका निर्दयीपणा. अहो, आपल्यात एवढा नीचपणा आणि इतका निर्दयीपणा नाहीये. सामाजिक स्तरांमध्ये आम्हाला ज्या पद्धतीने आम्ही स्त्रियांकडे पाहताना माय माऊली म्हणून पाहतो, भलेही शत्रू पक्षातली जरी काही असेल आणि समोर स्त्री आल्यानंतर आम्ही आदराने आमची मान खाली घालतो. आणि अशा परिस्थितीत आपल्याच माय बहिणीच्या इज्जतीवर हात घालणारे हे नराधम, काय म्हणावं, नराधमच म्हणावं ना. काय शिकवण दिली तुम्हाला सामाजिक भूमिकेची? आणि नाही त्या परिस्थितीमध्ये अडकून नाही त्या परिस्थितीला तुम्ही जन्म घातलाय. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने सौख्याने महाराष्ट्राची नांदणारी ही संस्कृती, संत महात्मांनी दिलेलं आम्हाला जे काही अभिवचन आहे ते आम्हाला प्राणाहून प्रिय आहे, प्राणापेक्षा प्रिय आहे. आणि या प्राणापेक्षा प्रिय असलेल्या गोष्टीला आम्ही मातीत तुडवतोय. आमची परिस्थिती, ज्या परिस्थितीत आम्ही आज येऊन ठेपलोय ना, खऱ्या अर्थानं किती निंदा करावी, किती याचे खंडन करावं हेच कळायला मार्ग नाही. जेव्हापासून ही घटना कानावर आली, ज्या छत्रपतींनी सामाजिक परिस्थिती जपण्यासाठी सर्वसामान्य माणसाला एक चांगल्या पद्धतीने ताठमानाने जगण्यासाठी जी संस्कृती आम्हाला घालून दिली, त्या संस्कृतीला पायाखाली तोडणारी ही लोक परिस्थिती कशी घडवणार आहे? हे संस्काराचे धडे खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये का आले? खऱ्या अर्थानं ह्याचं विवेचन करणं गरजेचं आहे. एकमेकाच्या जीवापार प्रेम करणारी लोक इतक्या कोणत्याही नीतिमूल्याला आज मानायला का तयार नाहीत? आणि खऱ्या अर्थाने यात विष घालवणाऱ्यांच्या मनाला आता खऱ्या अर्थाने शांती पोहोचली असेल. कारण की अशा पद्धतीचे वर्तन जर आमच्या गावोगावी पाहायला मिळाली तर खऱ्या अर्थानं कसल्या सुसंस्कृतीत जगतोय त्याने. ती युपी बिहार त्या इकडची परिस्थिती झाली. अहो, काय आहे हे थोतांड? आणि कशाचा अभिमान आहे? अभिमान तरी बाळगावा तर आपल्या स्वतःच्या निष्ठेचा. आणि ज्या पद्धतीच्या परिस्थित्या लोकांसाठी अनुकूल आहेत ना, त्या परिस्थित्या आता समाजामध्ये नांदतायत, त्याचीच परिणिती आहे. नाही त्या लोकांना जवळ करायचं, आपल्या लोकांना लाथाडायचं, ही जेव्हा परिस्थिती निर्माण होते ना, तेव्हा खऱ्या अर्थानं संस्कृतीवर आणि परिस्थितीवर खऱ्या अर्थानं गदा येते. मित्रांनो, खऱ्या अर्थानं हे जेव्हापासून वाक्य कानावर पडलं आणि या माध्यमांच्या माध्यमातून याची चलचित्र समोर दिसली आणि ती माता माऊली जोरजोराने धायमुकून ज्या पद्धतीनं टाहो फोडत होती, प्रत्येकाला आव्हान करत होती सामाजिक परिस्थितीच्या या पर्वाला कशा पद्धतीने हे करावं, आणि तेही त्या महापुरुषाच्या जन्मदिनी.
खरंच लाज वाटते आम्ही महाराष्ट्र या अशा परिस्थितीत जगतोय त्याची. लोकांचं काय सिक्युलर 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 म्हणून स्वतःची सिक्युलरता माजवण्यासाठी काय काय परिस्थिती आणून ठेवल्या होत्या. नाही ते षडयंत्र रचण्यात आली होती. तरीही या सगळ्या गोष्टीतून जोपर्यंत समाज एकोप्यात होता, समाज एकमेकाच्या ऋणानुबंधात अडकलेला होता, तोपर्यंत सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींच्या षडयंत्रावर पाणी फिरण्याचं काम झालं. पण आज समाज ज्या पद्धतीनं समाजाची वज्रमुठ ज्या पद्धतीने मोकळ्या हाताने पाहायला मिळते ना, खरंच दुःख वाटतंय, दुःख. हेच पाहिजे होतं ज्यांना पाहिजे ते. आणि अशाच परिस्थितीमध्ये समाज घडवायचा आहे. राजकारणाची ती बोलावं सुद्धा वाटत नाही. इतक्या वेदना होत आहेत मनाला, वेदना. कारण की परिस्थिती आणि वारसे आम्ही देण्यासाठी आलेलो आहेत. हे महाराष्ट्र घडवण्यासाठी आलेलो आहेत. एकमेकाच्या जीवाला जीव देणारे आम्ही लोक आज कशा पद्धतीच्या मुजोरीच्या वातावरणात आम्ही आमची परिस्थिती मांडतोयत ना, हे खऱ्या अर्थानं स्वतःच्या विवेकाला तपासा. आणि अशा पद्धतीने ज्या स्मारकाहून एवढा मोठा तांडव करणाऱ्या त्या मूर्खांना, अहो शिवाजी महाराजांचं स्मारक असणं म्हणजे एक स्वाभिमानाची गोष्ट आहे. आपल्या आबाल बालकांना खऱ्या अर्थानं प्रेरणास्त्रोत आहे. ज्या पद्धतीनं मा जिजाऊंनी राम लक्ष्मणाच्या कथा सांगून सर्वसामान्य माणसाच्या मनात किंवा शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची निर्मिती केली, बीज रोवली. खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीची परिस्थिती येऊन ठेवली आणि शिवाजी महाराजांच्या कथा सांगून आम्हाला आमच्या धर्म आणि धार्मिक संस्कृतीची जी रक्षण करण्याची जी एक जबाबदारी आमच्यावर येऊन ठेपलेली आहे, तो आम्हाला देण्याचा तो वसा आलाय. त्यावेळेस अशा परिस्थितीची परिणिती आम्हाला पाहायला मिळत असतील तर क्षम्य, खरंच आम्हाला माणूस म्हणून जगायची सुद्धा मला वाटते. सगळं काही खपून घेतलं जाईल, सगळ्या गोष्टींची परिस्थिती ऐकण्यात येईल, पण अशा पद्धतीनं महापुरुषांचा पराभव करून स्वतःच्या राजकारणाची फलित करणाऱ्या लोकांना कधीच माफ करता येणार नाही. कारण की ह्या सगळ्या परिणित्या फक्त स्वतःच्या मतलबासाठी झालेल्या आहेत. आणि ज्या पद्धतीच्या समाजात एकमेकाबद्दल वितुष्ट निर्माण झालंय ना, त्या वितुष्टाला खऱ्या अर्थानं आता कोण सावरणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतोय. कारण की एकमेकाची 18 पगड जातीची आलुते बोलुतेदारांची संस्कृती जपणारा आमचा महाराष्ट्र, एकमेकाच्या तोंडात एक घास घातल्याशिवाय अन्न हे गोड न लागणारा हा महाराष्ट्र आज कशा पद्धतीनं सामाजिक परिस्थितीची चिंधड्या उडवतोय ते पाहताना खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीची आता या सामाजिक परिस्थितीला काय म्हणावं, हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून असेल. तर खऱ्या अर्थानं हे जे झालंय ते निंदनीय, खंडनीय आणि या गोष्टीवर खऱ्या अर्थानं कसल्याच पद्धतीची माफी मिळण्याची लायकी नाहीये त्या लोकांची की ज्यांनी हे विचित्र कारनामा केलाय, आया बहिणीच्या अंगावर हात घातलाय. सगळ्या गोष्टी खपवल्या जातील, पण या खपवलेल्या या गोष्टींना कधीच तारा नाही. त्या जरी त्यांच्या मातामाऊलीच्या हाताने जरी हे कारस्थान केलेलं असेल, पण हे कारस्थान हे शेवटी कारस्थान आहे आणि या कारस्थानाला कसलीही माफी नाही. त्यामुळे म्हणलंय, बंद मुठ्ठी लाख खुल गई तो खाक की, ती खाकच झालेली आहे, म्हणजे ती राख आहे. आणि हे राख खऱ्या अर्थानं समाजाला आता सावरणं गरजेचं आहे. हे सावरण्यासाठी कोण पुढे येत आहे, कशा पद्धतीच्या भूमिकेत सामाजिक परिस्थिती मांडता येईल, आता येणारा काळच ठरवेल. याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं आणि याबद्दल तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.